तर आज आपण आपल्या बेडरूमची वॉल फक्त ₹250 पेंट करणार आहोत. तर यासाठी ही तुम्ही बघू शकता वॉल खूप खराब झालेली आहे, म्हणजे त्याच्यावर डाग वगैरे लागलेले आहेत. तर यासाठी माझ्याकडे एक डिस्टेंपर होता ऑलरेडी, तो यूज करणार आहे. त्याच्यानंतर ही मी ₹100ची पेन्सिल आणलेली आहे लोकल दुकानदारांकडून. त्याच्यात डिस्टेंपर आणि 2 ट्यूब आणलेले आहेत. एक येलो कलर जो बॅकग्राऊंड मी मारणार आहे वॉलला, आणि एक पिंक कलर जो त्या पेन्सिलच्या प्रिंटसाठी यूज करणार आहे. तर पहिला जो डिस्टेंपर आहे तो प्रॉपर मिक्स करून, म्हणजे व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये हा जुना होता त्यामुळे त्यात थोडे गट्टे राहिले होते. सो मी प्रॉपर त्यात थोडंसं पाणी मिक्स करून तो प्रॉपर ढवळून घेतला. त्यानंतर थोडासा मी डिस्टेंपर साईडला काढून घेतला, कारण की मला त्यात वॉल, म्हणजे मला त्यात ती प्रिंटिंग करणार होतो मी, त्यासाठी मला तो थोडा डिस्टेंपर वेगळा पाहिजे होता, तो वेगळा काढून घेतला. त्याच्यानंतर जो उरलेला डिस्टेंपर होता बकेटमध्ये, त्यात मी ते येल्लो ट्यूब टाकली. त्या येलो कलर ट्यूब, येल्लो आणि पिंक कलर ट्यूब आपल्याला कुठल्याही पेंटिंगच्या दुकानात मिळतील. त्या हार्डली 30 ते 35 रुपयापर्यंत असतात. त्यामुळे टोटल टेन्सिलचा खर्च ₹100 आणि हे ₹70. सो जास्तीत जास्त ₹170 खर्च, आणि 50-60 रुपयाचा आपला जो डिस्टेंपर कलर होता तो. त्याच्यानंतर हा एक तुमच्याकडे जर रोलर असेल किंवा ब्रश असेल, त्याने तो भिंतीवर कलर मारून घ्या, बॅकग्राऊंड कलर. आणि त्याच्यानंतर जे टेन्सिल तुम्ही यूज करणार आहात, ते टेन्सिल भिंत सुकल्यानंतर त्यावर छापून घ्या अशा प्रकारे. ही बघा माझी वॉल पूर्णपणे पेंट करून आणि त्यावर छाप मारून झालेलं आहे. प्लीज कमेंट करा कसे झालेले आहे. फक्त ₹250.